चला मंडळी, सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। हो, सगळ्यांचं लक्ष या बातमीकडे। याचं कारण असं आहे की राज्यातील लाखो तरुण तरुणी आस लावून बसलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर आजपासून सुरुवात झाली। राज्यातील एकूण 17,471, पुन्हा लक्षात घ्या हा आकडा, राज्यातील एकूण 17,471 जागांसाठी ही भरती केली जाते। संभाजीनगरमध्ये 754 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडते। यामध्ये शहर, ग्रामीण, रेल्वे आणि कारागृह शिपाई या पदांसाठी आजपासून मैदानी चाचणी सुरू होते। 754 जागांसाठी तब्बल 97,835 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सरकारी नोकरीच्या आशेने उच्च शिक्षित तरुण देखील या भरतीत आपलं नशीब आजमावून पाहतायत। ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं स्वतंत्र कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण होणार आहे। जर पावसामुळे मैदानी चाचणी झाली नाही तर उमेदवारांना पुढची तारीख आणि वेळ दिली जाईल। त्यामुळे कुणीही भरतीपासून वंचित राहणार नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। चला, ही भरती नेमकी कशी सुरू आहे याच विषयी जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी अविनाश कानडे यांच्याकडे, आणि शिवाय अमरावतीत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे देखील आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला मी छत्रपती संभाजीनगरमध्ये जातोय। एकूण 754 जागांसाठी अविनाश ही भरती प्रक्रिया पार पडते। बरं, असं आहे की जागा आहेत 754 आणि अर्ज आले आहेत हजारोंनी, लाखोंनी। अशा वेळी कशा प्रकारे या भरतीचं व्यवस्थापन करण्यात आलंय? कारण दरवेळी भरती प्रक्रियेसाठी आलेल्या लोकांच्या तक्रारी असतात की काही व्यवस्था व्यवस्थित नसते म्हणून। नक्कीच विशाल, आपण जर बघितलं तर रात्री आपणच होतो सर्वात पहिलं। विद्यार्थ्यांची जी गैरसोय होते किंवा त्यांना झोपण्यासाठी जागा नाही किंवा शौचालय नाही, हे सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या न्यूज 18 लोकमतवर विद्यार्थ्यांनी बोलवून दाखवल्या होत्या। आपण ते चित्र समोर आणलं होतं। त्यानंतर आता पोलीस अधीक्षकांसोबत ज्यावेळेस आपण बोललो तर त्यांनी असं सांगितलं काही गैरसोय झाली असेल किंवा आम्ही सोय केलेली होती, मात्र ती विद्यार्थ्यांना माहीत नव्हती। मात्र ज्या ठिकाणी ग्राउंड होतंय, जिथं विद्यार्थी रोडवर झोपतायत, त्या ठिकाणी देखील आता शौचालय लावण्यात आले। हा न्यूज 18 लोकमतचा सगळ्यात पहिला म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी होती की ती आपल्या बातमीनंतर विद्यार्थ्यांना ती सुविधा आता मिळणार आहे। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 754 जागा आहेत आणि या 754 जागांसाठी लाखो अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। लाखो विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहेत। तर आजपासून या मैदानी चाचणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आपण उभे आहोत ग्रामीण पोलीस भरती ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी कॉन्स्टेबल साठी भरती होती, तर 21 वाहन चालकांसाठी ही भरती होती आहे। रात्री जी गैरसोय झाली होती ती पुन्हा होणार नाही याची दक्षता आता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे। मात्र एकूण जर चित्र आपण बघितलं तर संभाजीनगरमध्ये पोलीस अधीक्षक असेल किंवा पोलीस आयुक्त असेल यांनी जी माहिती दिली त्यानुसार पूर्ण भरती प्रक्रिया जी आहे ती पारदर्शकपणे या ठिकाणी केली जाणार आहे। सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, रेकॉर्डिंग आहे, या सगळ्या गोष्टींची खात्री त्यांनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आता जी विशाल मला समोर येते ती म्हणजे या ठिकाणी जर 126 जागांची जी भरती ग्रामीण मध्ये होते त्या ग्रामीण मध्ये जर आता अनालिसिस बघितलं तर 26 हे उच्च शिक्षक विद्यार्थी या ठिकाणी भरती देत आहेत। म्हणजे उच्च शिक्षित सुद्धा पोलीस भरतीकडे वळलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे संभाजीनगरमध्ये तरी। आणि शहर भरती जी होतीये त्यामध्ये देखील उच्च शिक्षितांचा आकडा मोठा आहे। विशाल, यानंतर आपण अमरावतीत जाऊयात। अविनाशने तर तिथली सगळी माहिती दिली। अमरावतीत जाऊयात, आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या बरोबर आहेत। संजय, व्यवस्थेचा मुद्दा म्हणजे भरती प्रक्रिया तुम्ही पार पाडता, पण त्या अगोदर सगळे उमेदवार तिथे पोहोचतात, तिथे काही व्यवस्था त्यांच्यासाठी असणं आवश्यक असतं। म्हणजे जी लोक उद्या खरं तर भविष्यात आपल्याला कायद्याचे रक्षक म्हणून दिसणारे पण ते भरती प्रक्रियेच्या अगोदरच अव्यवस्थित दिसले तर फार वाईट वाटतं। पण काय नेमकी व्यवस्था कशी करण्यात आली आहे? अगदी बरोबर विशाल, आज अमरावती जिल्ह्यात जर बघितलं तर अमरावती शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या 74 जागेसाठी आणि ग्रामीणच्या जवळपास 207 जागेसाठी अशी एकूण 281 जागेसाठी अमरावतीची भरती प्रक्रिया होत आहे। जवळपास 32,000च्या वर विद्यार्थी जे आहे, युवक जे आहे, या पोलीस भरतीसाठी आलेले आहे। मी अमरावतीच्या या स्टेडियमवर आहोत, आपण पाहू शकतो भरती मैदानावर आहोत, जे पोलीस आयुक्तालयाची भरती सुरू आहे। आणि सुरुवातीला विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा एनरोलमेंट झालेला आहे, त्यानंतर त्याचं मेजरमेंट झालेलं आहे आणि मेजरमेंट झाल्यानंतर त्यांचं या ठिकाणी गोळाफेक चाचणी केली जाणार आहे। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने अगदी व्यवस्थित कामाला लागलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी पूर्ण तयारी केलेली आहे।
आज 800 विद्यार्थी जे आहेत ते पोलीस आयुक्तालयातर्फे बोलावण्यात आलेले आहे। या विद्यार्थ्यांची झोपायच्या व्यवस्था संदर्भात जर बोलायला झालं तर गेल्या भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं ही कुचंबना झाली होती। विद्यार्थी अक्षरशः रस्त्यावर झोपलेले होते। मात्र यावर्षी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहराच्या वसंत हॉलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना झोपण्याचा जो आहे तो प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात सॉल्व्ह झाला होता। माझ्यासोबत अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी साहेब आहेत। साहेब, मला सांगा किती विद्यार्थी आज येणार आहे आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात झोपण्याची गैरसोय होते, तुम्ही कशी केलेली आहे? या ठिकाणी अमरावती शहरची जी पोलीस भरती आहे यामध्ये दररोज 600 ते 800 असे विद्यार्थी उमेदवार बोलवलेले आहेत आणि आज पहिला दिवस आहे। सर्व व्यवस्था जी आहे करण्यात आलेली आहे। उमेदवारांना सर्व सूचना प्रत्येक ठिकाणी सूचना फलक लावून त्यांना माहिती देण्यात येत आहे आणि अनाउन्सिंग करूनही माहिती दिलेली आहे। तसेच जे उमेदवार रात्री या ठिकाणी आले होते त्यांच्यासाठी थांबण्याची व्यवस्था आम्ही आमच्या वेलफेअर हॉलमध्ये वसंत हॉलमध्ये केलं होतं। जवळपास 200च्या वर मुलं तिथे थांबली होती आणि दररोज त्यांना थांबण्याची तिथे व्यवस्था करण्यात येईल जोपर्यंत इथे पोलीस भरती सुरू आहे। या भरतीमध्ये काही उच्च शिक्षित मुलांचा देखील समावेश आहे? सर्वच आहेत विद्यार्थी, म्हणजे क्वालिफाईड जे आहेत 12वी पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व प्रकारचे क्वालिफाईड विद्यार्थी आहेत याच्यामध्ये भरतीसाठी आलेले। सर, पावसाचा व्यत्यय यायला कशा प्रकारे आपण ही सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे? पाऊस जर आला तर त्या ठिकाणी ग्राउंड ओला होऊ नये याची दक्षता घेण्यात आलेली आहे आणि जर जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर ते त्या दिवशी इव्हेंट स्टॉप करून ते पुढे कंटिन्यू दुसऱ्या दिवशी किंवा जसं ग्राउंड चांगलं झालं त्याप्रमाणे आपण करू। त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांची गैरसोय उमेदवारांची होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। सर, पारदर्शीपणे व्हावी यासाठी नेमके काय पोलीस प्रशासनाच्या वतीनं प्रिकॉशन घेतली जात आहे? कुठल्याही उमेदवारांनी कुठल्याही आमिषास बळी पडू नये, कोणाच्याही प्रलोभनास बळी पडू नये असे वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत। प्रेस नोट दिलेले आहेत, फलक लावले आहेत आणि उमेदवारांना सांगण्यात आले की कोणी असं कोणाला प्रलोभन दिलंय किंवा आमिष दिलंय तर त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष आपण याबद्दलचा अपडेट आपण अशाच पद्धतीने घेत राहणार आहोत। पण यानंतर आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलासाठी 126 कॉन्स्टेबल आणि 21 वाहन चालकांसाठी मैदानी चाचणी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। अत्यंत पारदर्शकपणे भरती प्रक्रिया सुरू असून आम्ही सर्व तयारी केली असल्याचं पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितलंय। विद्यार्थ्यांची गैरसोय झाली असेल तर आता पुन्हा त्या बाबतीत विचार करू, त्यांना कशा सुविधा देता येतील याचा विचार करण्यात येईल असं पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। तिथून काही दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे। आपल्यासोबत या भरती प्रक्रियेबद्दल बोलण्यासाठी स्वतः शहराचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया सर आहेत। सर, कशा पद्धतीची एकूण भरती सुरू आहे आणि कशी मैदानी चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे? छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दल यांची भरती इथे सुरू आहे आणि आज भरतीचा पहिला दिवस आहे। आज आम्ही 1000 कॅन्डिडेट्सला इथे बोलवलेलं आहे आणि भरती प्रक्रिया सकाळी 5 वाजल्यापासून सुरू आहे आणि आम्ही प्रत्येक कॅन्डिडेट्सला स्पेसिफिकली तिथे एंट्रीच्या पॉईंटला कडक फ्रिस्किंग करून आतमध्ये घेतोय, जेणेकरून कुठलाही जे वर्जित असलेले कुठले गॅजेट्स किंवा इतर गोष्टी तो मेडिसिन वगैरे काही घेऊन येणार नाही आणि तशी सूचनाही आम्ही प्रत्येक कॅन्डिडेटला दिलेली आहे की असं कुठल्याही दवाई गोळ्या किंवा असं काही घेऊन येऊ नये। आणि ग्राउंडला आम्ही व्यवस्थित CCTV कॅमेरेज, तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग, बायोमेट्रिक आणि RFID ह्या सर्व टेक्निकल एड्सचा उपयोग केलेला आहे आणि व्यवस्थितरित्या आता भरती सुरू आहे। आज भरतीचा पहिला दिवस आहे आणि चांगला प्रतिसाद आहे। जेवढे ॲप्लिकंट्स होते जवळजवळ आम्हाला वाटते की 1000 कॅन्डिडेट्स आज येतील आणि त्यांच्या आज मैदानी चाचणी पूर्ण होतील। काही विद्यार्थ्यांसोबत मी बोलत होतो त्यावेळेस त्यांचं असं मत होतं की राहण्यासाठी सुविधा नाही किंवा शौचालय नाही, त्याची काही सुविधा आता करण्यात आली का? ते कसं बघताय मुलांच्या सोयीकडे? तसा आमच्या जे ॲडव्हर्टाइजमेंट होता त्याच्यामध्ये राहण्याची सुविधाच्या तसा असं आम्ही नियोजन केलेलं नाही आहे, परंतु एखादा लांबचा कॅन्डिडेट, बाहेर जिल्ह्याचा कॅन्डिडेट जर आला तर त्याच्यासाठी आम्ही काही ना काही व्यवस्था इथे करू, तसं आमचं नियोजन आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।